नमस्कार खवय्ये मंडळी. आज मी माझ्या आहोंना एक हटके नवीन रेसिपी टिफिनवर द्यायचं असं ठरवलं. त्यासाठी 7 ते 8 तास भिजवलेले छोले, एक बटाटा, मीठ घालून कुकरला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, छोले आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. त्यातील 1 चमचा छोले आणि बटाटा आपण काढून घेऊयात. हे मिक्सरमध्ये घालूयात. त्यासोबतच अर्धी वाटी दही ॲड करूया आणि याची छान बारीक फाईन पेस्ट करून घेऊयात. इथे मी एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. त्यात आपण 2 तमालपत्र घालूया. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेले आले लसूण घालूया. त्यासोबतच छोले आणि बटाटा दहीची जी पेस्ट केली होती ती घालूया. त्यानंतर हे आपले सुके मसाले घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 1 चमचा कसुरी मेथी छान चोळून घालूया, त्यामुळे ग्रेव्ही अतिशय चविष्ट बनते. काजूची पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामुळे मस्त नटी फ्लेवर ग्रेव्हीला मिळतो. रोज रोज टिफिनवर काय द्यावे हा खूप मोठा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर असतो. अशी ही छोल्यांची हटके रेसिपी टिफिनवर देऊन बघा. तुमचे आहो खुश होणारच, पण त्यासोबतच त्यांचे मित्रमंडळीही तुमचं भरभरून कौतुक करतील. माझ्या घरात तर ही रेसिपी मुलांची खूप फेवरेट आहे. तशी बनवायला ही रेसिपी अतिशय सोपी आहे. या रेसिपीसोबत तुम्ही पोळी, पराठे, राईस असंही देऊ शकतात. मग कधी बनवून बघताय छोल्यांची ही चविष्ट रेसिपी? कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय.